क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। रहिवाशी वस्ती बाजारपेठेतून नागरिकांचे मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या। त्याच अनुषंगाने गुन्हे शोध पथकाच्या टीमने आरोपींना अटक केली आहे। इंद्रा डुम्मप्पा, जिल्हा चित्तूर, राज्य आंध्र प्रदेश; बालाजी सुब्रमानी, राहणार राजमपालम थेटापाल, जिल्हा त्रिपुतूर, राज्य तामिळनाडू; दुर्गेश कृष्णमूर्ती, राहणार बोडीगुत्ताला पाले व्यंकटेश्वरी कोट्टा, जिल्हा चित्तूर, राज्य आंध्र प्रदेश असं आरोपींचं नाव आहे। त्यांच्या चौकशीत गुन्हे शाखा युनिट 1 ने नाशिक जिल्ह्यातील विविध भागात मोबाईल चोरीचे 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत। गुन्हे शाखेने त्यांच्याकडून 2,38,200 रुपये किमतीचे एकूण 22 मोबाईल फोन हस्तगत केलेत। आरोपी हे परराज्यातील असून हे लुटारू मोबाईल फोन गर्दीच्या ठिकाणाहून रहिवाशी वस्ती व बाजारपेठेतून मोबाईल चोरी करून पळून जात होते। काही दिवसांपासून या टोळीने नाशिक शहरातून विविध भागातून हे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे। या टोळीकडून आणखी मोबाईल स्नॅचिंग व इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्टरित्या केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी क्राईम प्रतिनिधी संजय हिरे, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।